विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। आज तुम्ही कोटेवर किंवा ऊसाच्या फळामध्ये जाऊन तिथल्या कष्टकऱ्यांना सेवा देताय, काय अनुभव आला तुम्हाला? आता माझं हे 3रं वर्ष आहे। फिरता दवाखाना हा जो प्रोजेक्ट चालू केला याला 5 वर्ष पूर्ण झाली, पण माझं वैयक्तिक इथं डॉक्टर म्हणून सेवा देण्याचं काम 3रं वर्ष चालू आहे। मी आजपर्यंत सलग 3 वर्ष इथं काम करत आहे। मला अनेक प्रकारचे अनुभव आले। ऊसतोड मजूर जे आहेत ते वेगवेगळ्या भागातून येतात, बीड वगैरे या भागातून, परभणी या भागातून आहेत, तसंच मध्य प्रदेशच्या बाउंड्रीवरचे काही लोक आहेत, आदिवासी लोक आहेत। आपल्यापेक्षा जवळजवळ 50-60 वर्ष मागासलेला असा हा वर्ग आहे, ज्यांना आरोग्याविषयी जागरूकता नाही आहे, त्यांच्यामध्ये स्वच्छतेचं महत्त्व नाही आहे, त्यांना बऱ्याच गोष्टीपासून ते वंचित आहेत। मग ही जी सेवा शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचालित जी आम्ही सेवा चालू ठेवली आहे, या सेवेतून आम्ही बऱ्याच पद्धतीने ट्रीटमेंट तर देतच असतो, आरोग्याची सुविधा तर देतच असतो, त्याच पद्धतीने त्यांना स्वच्छतेचं महत्त्व, गरोदर महिलांना त्यांना इंजेक्शन वगैरे घेण्यासाठीचा जे प्रोजेक्ट असो किंवा त्यांना गव्हर्नमेंटमध्ये अशा सुविधा आहेत ह्याची जागरूकता सुद्धा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत। वेगवेगळे अनुभव आलेले आहेत। अगदी 8 दिवस 10 दिवस झालेल्या महिला ज्या असतात डिलिव्हरी झालेल्या, त्या सुद्धा फळामध्ये ऊसतोडीचं काम करत असतात। त्यांना बरेच आरोग्याचे विषय आहेत की ज्यांना माहीतच नाहीये की आपण ह्या आजारातून चाललेलो आहे। त्या गजकरण, त्याच पद्धतीनं इसब म्हणतो आपण, तसंच काही बुरशीजन्य आजार आहेत, खरूज आहे, हे स्किनचे बरेच आजार आहेत जे अस्वच्छतेमुळे आणि जी औषधं ऊसावर मारली जातात त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये त्याचं प्रमाण वाढत आहे। आणि एक प्रामुख्याने दिसून आलेली गोष्ट म्हणजे जे जाळून ऊस कापला जातोय त्याच्यामुळं खोकल्याचं प्रमाण खूप वाढले। ज्याला आपण म्हणतो फक्त उबळ असते, छातीमध्ये कुठल्याही प्रकारचे साईन्स येत नाहीये, पण त्यांना एक ठसका सतत लागत राहतो, त्याला आपण ड्राय कफ म्हणतो, त्याचं प्रमाण वाढत आहे। आणि हे जर असंच चालू राहिलं तर कदाचित प्रत्येक पेशंटला आम्हाला खोकल्याचं औषध द्यायची वेळ येऊ शकेल। गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षीचं प्रमाण वाढलंय त्याचं, त्यामुळे आम्ही बऱ्याच पद्धतीने जागरूकता पण करण्याचा प्रयत्न करतो आणि जितकं आम्हाला शक्य आहे तितकं आम्ही त्यांना ट्रीटमेंट पुरवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि असाच करत राहू। आणि ह्याच्यासाठी शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट आम्हाला संधी उपलब्ध करून देत आहे, त्याच्यासाठी आम्ही मनापासून आभारी आहे। म्हणजे आपला रेग्युलर ऊस तोडण्यामध्ये आणि जळालेला ऊस तोडण्यामध्ये खूप फरक आहे। जळालेला ऊस तोडण्यापासून जे कष्टकरी आहेत त्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो। ऊस जाळल्यानंतर जे त्याचे धुलीकण आकाशात पूर्ण सगळीकडे पसरतात हवामानामध्ये, त्याचे बारीक ब्लॅक कलरचे पार्टिकल्स आहेत, कार्बन्स तयार होतात, ते श्वासातून आत जाऊन हळूहळू अजून तुम्हाला 5-10 वर्षांना त्याचं प्रमाण दिसून येईल। म्हणजे ते मानवी शरीरासाठी घातक आहे। हो। आता तोडीत लांब लोक येतात, त्यांचे आजारही तसे वेगवेगळे असणार, त्या भागातून, वेगवेगळ्या जिल्ह्यातून, काही परराज्यातून, त्यामुळे त्यांचे आजारही वेगवेगळे असणार। ते तपासताना तुम्हाला काय अनुभव आहे? आजार म्हणाल तर कसं आहे, त्यांचं पाणी बदल होतो सगळ्यात महत्वाचं, त्यामुळे प्रामुख्याने काय दिसून येतं, पोटाचे आजार दिसून येतात। जे सुरुवातीला नवीन आम्ही जातो तोडायला, चेकिंगला, सुरुवातीच्या काळामध्ये त्यांचं पाणी बदललेलं असतं, त्यामुळे त्यांना व्हायरल, पोटाचे त्रास हे जास्त दिसून येतात। मग काही दिवसांतर ते सेटल होतात। मग मधल्या पिरियडमध्ये आम्हाला फक्त अंगदुखी, स्किनचे आजार अशा गोष्टी दिसतात। म्हणजे ह्यात पण फरक दिसतोय आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी। आणि असं नाही की ह्या भागातून आलेत म्हणून त्यांना काही वेगळे आजार आहेत असं काही नाहीये, सगळ्यांना त्याच पद्धतीचे आजार आहेत। फक्त एवढा प्रश्न आहे की त्यांची भाषा आणि आमच्या भाषेमध्ये फरक पडतो। मग आम्ही त्यांच्यातला जो मुकादम माणूस असतो, त्यांना मुकादम स्त्री असेल किंवा पुरुष असेल, त्यांना आमच्या समोर उभा करतो आणि त्यांना आम्ही सगळी माहिती विचारायला लावतो जर आम्हाला समजलं नाही तर। आणि आता माझं 3रं वर्ष असल्यामुळे मला बऱ्याच त्यांच्या भाषेतले शब्द माहीत झालेत। त्यांनी वांत्या म्हटलं तरी मला उलटी कळते, त्यांनी दरार म्हटलं तरी मला ते फंगल इन्फेक्शन आहे कळतं। म्हणजे अशा खूप गोष्टी आहेत की मी त्यांना नाव विचारलं, त्यांना आडनाव सांगता येत नाही, त्यांना कुई म्हटलं की ते आडनाव सांगतात। म्हणजे अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की जे शिकून निघलोय आम्ही, त्यामुळे ते थोडं जरी सांगितलं तर आम्हाला अंदाज येतो की ह्यांना नक्की काय होतंय, किंवा त्यांच्या हालचालीवर आम्ही ऑब्झर्वेशन करतो, त्यांनी नक्की कुठं हात लावून बोलतायत, मग त्यांना कुठल्या भागामध्ये प्रामुख्याने दुखतंय हे लक्षात घेऊन आम्ही ट्रीटमेंट जास्त करून ऑब्झर्वेशनवर द्यायला लागते जेव्हा भाषेचा प्रॉब्लेम येतो। आणि जे महाराष्ट्रातले बीड, परभणी इकडचे त्यांना प्रॉब्लेम येत नाही, ते मराठी बोलतात, पण जे आदिवासी आहेत, पावरा, भील, मालचे, हे जे आडनावातले, सोलंकी, ह्या लोकांना आपली भाषा समजत नाही, त्यांना हिंदी थोडं समजतं, मग त्यांचे मुकादम आपल्याला गाईड करतात, त्या पद्धतीने आम्ही ट्रीटमेंट देतो।
आणि सगळं लिहून देतो सविस्तर. म्हणजे तुम्हाला जरी वाचायला नाही आलं तर तुम्ही दुसऱ्यांना दाखवा आणि त्यांच्याकडून समजून घ्या आणि त्या पद्धतीने औषधं घ्या, असं आम्ही त्यांना गाईडलाईन करतो. जितकं शक्य आहे तेवढं आम्ही बोलून त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि लहान मुलांमध्ये मात्र गंभीर परिस्थिती आहे म्हटलं तरी चालेल. आपल्या 1 वर्षाच्या मुलाचं वजन 10 किलो असायला पाहिजे, 10-11 किलो. त्यांच्या 3 वर्षाच्या मुलाचं वजन पण तेवढंच भरतं. 5 वर्षाची मुलं सुद्धा 10-12 किलोच्या वर नाही आहेत, कुपोषित आहेत. आणि त्यांच्यासाठी खूप जास्त महत्वाचं आहे की कष्ट घ्यायला पाहिजेत. पण आता आमच्या पद्धतीने आम्ही जनताचा प्रोग्राम राबवलेला आहे, टॉनिकची औषधं दिलेली आहेत. आमच्या पद्धतीने जितकं देता येईल तितकं आम्ही त्यांना सहकार्य करतोय आणि समजून पण सांगतोय की तुम्ही असं घ्या, तिकडे गेल्यानंतर असं कोर्स करा, हेही समजवण्याचा प्रयत्न केला. कितपत पोहोचेल माहिती नाही, कारण भाषेचा प्रॉब्लेम आहे, पैशाचा प्रॉब्लेम. शेवटी पैशाशिवाय तर काय येणार नाही तिकडे गेल्यानंतर. इथं आम्ही देतोय मोफत, पण तेव्हा नाही ना शक्य होणार. अशा पद्धतीने आहे. आपण हे प्रश्न कुपोषणाचा शासनापर्यंत पोहोचवू, तर त्याबाबत तुम्हाला काय शासनाकडून काय अपेक्षा? शासन बऱ्याच सुविधा लाभवते, त्या लोकांपर्यंत पोहोचून त्यांना लाभ घ्यायचे समजत नाही. त्यामुळे पहिला त्या लोकांना जागरूकता निर्माण करणं गरजेचं आहे. आता पण कितीतरी आहेतच की गोष्टी शासनानं राबवलेल्या, पण त्या लोकांना त्यांना त्यांचं नावच नीट माहिती नाही, त्यांच्याकडे आधार कार्ड पण नाही आहेत, त्यांना काहीच रजिस्टर्ड माहीतच नाहीये, त्यांना वयच माहिती नाही, त्यांना काहीच सांगता येत नाही. हा प्रॉब्लेम आहे. त्यांच्यात जागरूकता निर्माण करायला पाहिजे पहिला, तर त्यांना त्या सुविधेचा लाभ घ्यायचं कळेल. ती सुविधा कशासाठी हे जर समजलं तरच त्या सुविधेचा फायदा घेऊ शकतील ना. त्यांना तेच अजून समजत नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये आपल्याला जागरूकता निर्माण करणं, आयुष्य जगण्यासाठी फक्त काम करून पैसे कमवून खाणं इतकंच नाही, तर त्याच्या पलीकडे ही जग आहे हे थोडं त्यांना त्यांच्या मनामध्ये बिंबवण्यासाठी जागरूकता पहिल्यांदा तयार केली पाहिजे, तरच ते होणार आहे. आता आपण म्हटलात की जागरूकता निर्माण केली पाहिजे. मग यांच्यामध्ये ते मुलांचं प्रमाण तसंच असेल की एकाएकांना 2-2, 3-3 मुलं, 5, 6, 7 आणि गॅप फार तर फार 1 वर्ष, 2 महिने, 1.5 वर्ष एवढाच गॅप आहे. 2 वर्षाचा सुद्धा गॅप नाही सापडत आहे. आणि अगदी 22-23 वर्षाच्या महिलांना 5-5, 6-6 मुलं झालेली आहेत. म्हणजे याच्यामधून मग त्या महिलांचं कुपोषण होत नाही का? महिलांचं तर खूप कुपोषण आहे आणि त्यांना माहित पण नाही की आपलं कुपोषण आहे, कारण त्यांनी तसंच वाढत आलेले. त्यांच्या आई वडिलांना त्यांनी तसंच बघितलं, ते पण तसंच वाढतायत. त्यामुळे त्यांना माहितच नाहीये की आपल्यासोबत काय होतंय किंवा आपण आपलं आरोग्य खालावलंय, कारण बाकीच्यांचं पण तसंच आहे. त्यांनी त्याच सर्कलमध्ये जगत आहेत, तर त्यांना समजणार कसं की आपल्यात काहीतरी वेगळं आहे. त्याच्यासाठीच तर त्यांना जागरूक करणं तर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट आहे. मग आता आमचा हा प्रोजेक्ट आरोग्याविषयी आहे. आम्हाला जितकं आरोग्याविषयी समजवता येईल तेवढं आम्ही त्यांना समजवतोय, पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या समजवणं इतकं शक्य होत नाहीये. शेवटचा प्रश्न आहे, महिलांमध्ये मासिक पाळीचं प्रमाण असेल किंवा गर्भाशयाचे कॅन्सर असतील, असे गंभीर आजार देखील महिलांना होतात, तर त्या संदर्भात काय अनुभव आहे का इथला? तसा अनुभव नाहीये, कारण आम्ही फक्त चेकिंगला जातो. त्यांना आम्ही फार तर फार मासिक पाळी व्यवस्थित येते का, बाकीच्या मासिक पाळीशी संदर्भातले प्रश्न विचारतो. पण तुम्ही जो आजार विचारताय त्याच्यासाठी ठराविक तपासण्या जवळ असल्याशिवाय त्याचं निदान नाही होत. त्यामुळे त्यांनी आम्हाला कंप्लेंट जरी सांगितले तरी आम्ही त्यांना सांगतो की तुम्हाला सोनोग्राफीची गरज आहे, पुढच्या तपासण्याची गरज आहे, तुम्ही ह्या दवाखान्यात खासगी किंवा सरकारी असेल तिथं जाऊन पुढचं चेकअप करा असं सांगतो. कारण आपलं आहे प्राथमिक आरोग्य केंद्र, ह्याच्यामध्ये आम्ही एवढं सगळं करू शकत नाही. पण जे मला डाऊटफुल वाटतात की बाबा ह्यांना अशी गरज आहे, तर त्यांना मी पर्सनली सांगून त्यांना सरकारी दवाखाना असो किंवा प्रायव्हेट असो, तुम्ही अशा अशा लोकांकडे ट्रीटमेंट घेतली पाहिजे हे आम्ही सांगायचं काम करतो. इव्हन त्यांच्या मुकादमांना बोलवून पण सांगतो असे काही पेशंट आढळल्यास. आणि रक्ताचं प्रमाण मात्र खूप कमी आहे. खूप लेडीज ॲनेमिक आहेत, खूप म्हणजे लहान मुलं आणि स्त्रिया जास्त कुपोषित आहेत म्हटलं तरी चालेल. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.